नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय महानगरपालिका भरती 2025 वसई विरार करता वसई विरार शहर महानगरपालिका यांच्यातर्फे विविध जागांकरता काही पोस्ट आहेत. तब्बल 110 पोस्ट आहेत आणि या सर्व पोस्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरली जाणार आहेत. याकरता आपल्याला ऍप्लिकेशन सादर केल्यानंतर जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते इलिजिबल जर असतील तर त्यांना वॉक इन इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल. तर याच्यामध्ये बघा, आपण जे सर्व काही पाहणार आहोत या संदर्भामधली जाहिरात, पण त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा कोणकोणते पदं आहेत, भरपूर पदं आहेत. त्याच्यामध्ये बघा, बालरोग तज्ञ याच्याकरता एक जागा आहे, सॅलरी 75,000 रुपये प्रति महिना आहे. याच्यामध्ये साथरोग तज्ञ एक जागा आहे, त्याच्याकरता सॅलरी जी आहे ते 35,000 रुपये प्रति महिना सॅलरी आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS NUHM 13 जागा आहेत आणि 75,000 रुपये सॅलरी आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS NUHM याच्या 20 जागा आहेत आणि वेतन जे आहे ते 30,000 रुपये वेतन आहे. यासोबतच इतरही पद पुढच्या स्लाइड वरती आहेत. मात्र ही जी पहिल्या स्लाइड वरची जी काही पदं आहेत ही MBBS पदाकरता, MBBS व BMS पदाकरता आहेत. आणि हे जी पदं आपण पाहतोय याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील अदर दॅन MBBS आणि BMS. त्याच्यामध्ये बघा, स्टाफ नर्स फिमेल याच्याकरता 8 पदं आहेत. सॅलरी सुद्धा अतिशय चांगली आहे, 34,800 सॅलरी प्रति महिना आहे. स्टाफ नर्स मेल एक जागा आहे. औषध निर्माता NUHM एक जागा आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3 जागा आहेत आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक मेल 15वा वित्त आयोग याच्यानुसार 25 वॅकन्सी आहेत. 18,000 रुपये प्रति महिना या पदाचं वेतन असेल. या पदाची निवड जी आहे ती थेट मुलाखतीद्वारे वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, साथ रोग तज्ञ, MBBS अर्धवेळ व पूर्णवेळ यांना थेट मुलाखती करता जायचं आहे. आणि गुणांकन पद्धतीने जी पदं भरली जाणार आहेत ती स्टाफ नर्स मेल फिमेल, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, बहुउद्देशीय आरोग्य सेवक मेल ही जी पदं आहेत ही गुणांकन पद्धतीने भरली जाणार आहेत. आणि ही जी वरची आपण ही स्क्रीनवर दिसणारी जी पदं आहेत ही पदं थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. गुणांकन सुद्धा कसं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत आपण. तर याच्यामध्ये बघा, ज्यांना अर्ज दाखल करायचा आहे त्यांच्याकरता जो पत्ता आहे तो वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष A विंग 7वा मजला, यशवंत नगर, विरार. आणि इंटरव्ह्यू करता जे थेट जाणार आहेत त्यांच्याकरता ह्या जे पोस्ट आहेत या पोस्ट थेट मुलाखतीद्वारे अर्ज दाखल करू शकतात. त्यांच्याकरता ही जी तारीख आहे ही 5 जून 2025 आहे. आणि ऑफिशियल जाहिरात की जी पब्लिश झालेली आहे त्याची वेबसाईट जी आहे ते वसई विरार महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.vvcmc.in हे ऑफिशियल संकेतस्थळ आहे. याच्यावरती ही मूळ जाहिरात आहे आणि ही मूळ जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे. तर ही जी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ही आपली मूळ जाहिरात आहे. त्याच्यामध्ये बघा, आपल्याला पाहायचं होतं की गुणांकन पद्धती जी आहेत त्या गुणांकन पद्धती कशा असतील. तर थेट मुलाखतीद्वारे कोणती पदं भरणार आहेत हे ऑलरेडी सांगितलेलं आहे आपण. आणि बाकी याच्याकरता बघा, तुम्हाला थेट मुलाखत घेत असताना तर काही क्रायटेरिया आहेत. त्याच्यामध्ये बघा, त्यांनी दिलेलं आहे लिडरशिप क्वालिटी असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज असतील, एक्सपिरियन्स असेल, याच्याकरता काही गुणांकन आहे. आणि मुलाखती व्यतिरिक्त जी काही पदं आहेत त्यांच्यासाठी बघा, इतरही त्यांनी काही निकष दिलेले आहेत. ते निकष या PDF मध्ये दिलेले आहेत 100 मार्कापैकी. ते आपण व्यवस्थित वाचा. त्यातूनही काही शंका असल्यास आमच्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट टाका. त्याच्यामध्ये काही आपल्याला हमीपत्र सुद्धा अपलोड करायचे आहेत. आणि अर्जाचा नमुना जो आहे तो अर्जाचा नमुना या PDFच्या सर्वात शेवटी हा दिलेला आहे. हा अर्जाचा नमुना आपल्याला द्यायचा आहे. याशिवाय आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे अपत्य जे आहेत, आपल्याला किती अपत्य आहेत किंवा 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर आपल्याला या पदाला अप्लाय करता येत नाहीये असंही त्यांनी या अर्जामध्ये सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त या PDF मध्ये वयोमर्यादा वगैरे सर्व पूर्ण गोष्टी इथे दिलेल्या आहेत. अनुभव कशामध्ये पाहिजे, त्याचप्रमाणे जे वेतन आहे त्याच्यानुसार असणारं शैक्षणिक अर्हता
हे सुद्धा दिलेलं आहे. औषध निर्माता इथं डी फार्म कॅन्डिडेट सुद्धा अप्लाय करू शकतात बघा. आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून जे आहे याच्याकरता BSc विथ DMLT हे सुद्धा अप्लाय करू शकतात. या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट जी आहे तिथं आपल्याला यांनी पीडीएफच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की 5/6/2025 ही जी तारीख आहे इथं आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही मनामध्ये शंका असल्यास आपण नक्की आम्हाला कॉमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा.